नमस्कार मित्रांनो, आज आपण सातारा पासून जवळ असणाऱ्या खटाव पासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरसाळे गावातील रामलिंग मंदिर बघायला आलेलो आहोत। रामलिंग मंदिरामध्ये अशा पद्धतीनं एक सुंदर पुष्करणी व त्यासमोर असणारे एक सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळते। अनेक देवकोष्ठांमध्ये इथं आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात। या मूर्तीचे भैरव असे नाव आहे। तसेच ह्या सुंदर पुष्करणीमध्ये आपल्याला पूर्णपणे पाणी भरलेले पावसाळ्याच्या काळात दिसून येते। सुंदर असणाऱ्या या देवकोष्ठांना वर शिखरे आपल्याला बघायला मिळतात। तसेच सुंदर असे नक्षीकाम व त्यासोबतच खांबांवर केलेले नक्षीकाम आपल्याला बघायला मिळते। सोबतच कोरलेल्या मूर्त्या ह्या आपल्याला शेजारील खांबांवर दिसून येतात। पुष्करणीच्या शेजारी अशा पद्धतीचे 14 देवकोष्ठ असून मंदिराला चढायचा मार्गही या पुष्करणीमधूनच आलेला आहे। ह्या पुष्करणीच्या पायऱ्यांवर अनेक नक्षीकाम केलेले असून त्यात हत्तींचे ही शिल्प आपल्याला बघायला मिळते। असे विलक्षण असणारे हे मंदिर 9व्या शतकातील साधारण चालुक्य यादव काळातील आपल्याला असल्याचे कळून येते। येथे हत्तींचे असणारे शिल्प येथील हत्तींचे अस्तित्व नक्कीच जाणवून देते। मंदिराच्या आतील भागात प्रवेश केला असता आपल्याला सुंदर खांब बघायला मिळतात व वरून पुष्करणीचा एक सुंदर नजारा बघायला मिळतो। वरील भागामध्ये उलटे असणारे नाग आपल्याला यादव काळातील ओळख करून देतात। येथे असणारी शेषशय्या विष्णूंची मूर्ती ही आपल्याला एक जुनी ओळख करून देते। मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीही 2 देवकोष्ठ आहेत। तसेच आतील शिवलिंगही सुंदर आहे। वरील भागात असणारी कमळाची आकृती आपल्याला दिसते। बाहेर भागातील मूर्त्यांमध्ये लोकजीवन कोरलेले दिसून येते। तसेच वाद्य वाजवणारे अनेक शिल्प दिसून येतात। मंदिरातील खांबांवर असणारे सुंदर रेखीव काम व असणारे बाहेरील असणाऱ्या भागातील सुंदर शिल्प हे आपल्याला येथे दिसून येतात। अशा पद्धतीची ही पुष्करणी साताऱ्याला एक वैभव आहे। मंदिराचा पूर्ण प्रासाद हा खूप सुंदर असून आपण नक्कीच या मंदिराला भेट द्यावी। धन्यवाद।